जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये अगदी जुना फेरफार कसं डाउनलोड करायचं, त्यासोबतच 712 8 हे डिजिटल स्वाक्षरीत कसे डाउनलोड करायचे, ई फेरफार सुद्धा तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीतच भेटणार आहेत तलाट्यांच्या. परत अजून ते इथून डाउनलोड केल्यानंतर परत तुम्हाला वेगळी सही घेण्याची गरज लागणार नाही. तर हे सर्व तुम्हाला अगदी मोबाईलवरून कसं डाउनलोड करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथं 2 पद्धतीने तुम्ही इथं लॉग इन करू शकता, एक रेग्युलर लॉग इन आणि एक दुसरं OTP. आता माझं रेग्युलर लॉग इन आहे त्याच्यामुळे मी लॉग इन करणार आहे. इथं लॉग इन करून तुम्हाला कॅप्चा वगैरे व्यवस्थित भरायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे लॉग इन करायची सुद्धा. आणि वेबसाईट तुम्ही बघू शकता, समोर तुम्हाला दिसतच आहे. वेबसाईट सुद्धा तुम्हाला digital712.mahabhumi.gov.in ज्याची आपल्याला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. इथे कॅप्चा वगैरे भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे होम पेजवरती डिजिटल 712ची जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंट महाराष्ट्र महसूल विभागाची, इथं येणार आहात तुम्ही. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता डिजिटल स्वाक्षरीत 712. इथं 712 डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथं सहजरित्या तुम्ही बघू शकता जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, संबंधित जमिनीचं बरं का. जी जमीन ज्या गावात आहे तिथूनच निवडायचं आहे तुम्हाला. सर्वे नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्वे नंबरचं घटक म्हणजे समजा उदाहरणार्थ 100/2 असेल तर वरती तुम्हाला 100 टाकायचं आणि खाली त्याचा उपगट क्रमांक तुम्हाला भेटून जाईलच. त्यानंतर तुम्हाला पीक पाहणी शेवटच्या 3 वर्षाचा डाटा सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे. आणि 3 ऑप्शन आहे, त्याच्यापैकी कुठलंही निवडलं तरी तुम्हाला फायदेशीरच असणार आहे. आणि सोबत तुम्हाला इथं रिचार्ज अमाऊंट आणि रिसेट, जर इथं तुमचं मिनिमम बघू शकता, इथं 15 रुपये बॅलन्स दाखवायचं आहे तुम्हाला. म्हणजे इथं 15 रुपये तुमच्या तुमच्या ह्या अकाउंटमध्ये तुम्हाला 15 रुपये शिल्लक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला इथं डाउनलोडचा ऑप्शन येणार आहे. आणि नसेल तर तुम्ही रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करून तुम्हाला तिथं ॲड सुद्धा करता येणार आहे. फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून 15 ते कितीही टाकू शकता. मिनिमम 15 रुपये आवश्यक आहे, कारण एका 712 किंवा फेरफार डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला 15 रुपये बॅलन्स आवश्यक आहे. तर इथं बघू शकता आपल्याला आता डिजिटल 712 पाहिलं. 8 वरती क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला सेम पद्धतच असणार आहे. इथं सुद्धा 15 रुपये चार्जेस आहेत. आणि आत्ता आपण सर्वात महत्त्वाचं बघणार आहे ते म्हणजे डिजिटल साइन ई रेकॉर्ड्स, म्हणजेच जुनं फेरफार नंबर. जर जुनं फेरफार, ज्या फेरफार क्रमांकाने तुमची जमीन तुमच्या वडिलांच्या, आजोबाच्या किंवा तुमच्या नावावर झालेली असते, तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कार्यालय निवडायचं आहे तुम्हाला, तहसील कार्यालय. त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे संबंधित. जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता तालुका निवडायचा तुमचा, जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं गाव निवडायचं आहे संबंधित. मी एक्झाम्पल दाखवतोय, इथं काही या गावांची माझं काही संबंध नाही, फक्त तुम्हाला कसं डाउनलोड करायचं डेमो दाखवत आहे. तर इथं त्यानंतर तुम्हाला दस्तऐवज निवडायचं ते म्हणजे 712. आता ह्या गावचं फेरफार नाही आहे त्याच्यामुळे 712 दाखवत आहे डायरेक्ट. तर आपण एक ग्रामीण भागातील तालुका घेऊया आपण किंवा जिल्हा. तर जिल्हा आता उस्मानाबाद ग्रामीण भागातीलच आहे, धाराशिव. त्याच्यामध्ये आता आपण तालुका निवडूया. तालुका आपण संबंधित एकदा उमरगा बघूया. उमरगा तालुक्यामध्ये आता गाव तुम्हाला सांगतोच संबंधित. पुढे कुठलं गाव निवडायचं, ग्रामीण भागातलं एकदा गाव निवडलं ना तुम्ही, समजा आता तुम्हाला हे बलसूर निवडूया आपण. बलसूरमध्ये बघू शकता तुम्हाला आता फेरफार इथं बघू शकता. ज्या गावचे फेरफार उपलब्ध नाहीत ऑनलाईनला डिजिटल स्वरूपात, तिथं फक्त 712चा ऑप्शन आला होता, म्हणजे तिथं अवेलेबल नव्हता. आता इथं बघू शकता फेरफार अवेलेबल आहे. फेरफार क्लिक करायचा आणि ते तुम्हाला सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला फेरफार माहीत नसतो तर तुम्ही सुद्धा इथं गट नंबर किंवा सर्वे नंबर सुद्धा टाकून घेऊ शकता. आणि फेरफार जर तुम्हाला पाहायचा असेल तर संबंधित 712, जसं मी तुम्हाला आता समोर दाखवत आहे, संबंधित 712वरती इथं बघू शकता हे फेरफार नंबर आहे, जे इथं तुम्हाला दाखवत आहे ना, ह्या फेरफार क्रमांकाने ही जमीन यांच्या नावावर झालेली असते. हा फेरफार क्रमांक जरी इथं टाकून घेतला तरी तुम्हाला इथं खाली परत तुम्हाला इथं आता ई फेरफारसाठी मात्र रक्कम वेगळी असणार आहे. प्रति फेरफार डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 30 रुपये चार्जेस लागतील. त्याच्यामुळे इथे तुम्हाला 30 रुपये चार्जेस ॲड करणं गरजेचं आहे. फोनपे किंवा इथं रिचार्ज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून इथं 30 रुपये जमा करता येणारच आहेत. आणि इथं केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येणार आहे पुढे. इथं बघू शकता तुम्ही. आता एक संबंधित बघूच या आपण.
इथं हां डाउनलोडिंगचं ऑप्शन येईल पुढे. डाउनलोडिंगचं ऑप्शन आल्यानंतर सरळ डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संबंधित फेरफार अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे. डाउनलोड केल्यानंतर जुन्यातल्या जुनात फेरफार सुद्धा तुम्ही काढू शकणार आहात. एकदम सोपी पद्धत होती, सहजरित्या तुम्हाला सुद्धा करता येणार आहे डाउनलोड मोबाईलमधून. अशा प्रकारे माहिती पाहायची होती आणि डाउनलोड कसं करायचं हे बघायचं होतं तुम्हाला. अगदी सोपी आहे, मोबाईलवरून तुम्ही स्वतः करू शकता डाउनलोड. अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.